आनंद कुणाला नको असतो, पण कोणत्या किमतीला धूम्रपान महाग ठरतं. धूम्रपान तुमच्यासाठी हानिकारक आहे आणि तुमच्या प्रियजनांसाठीही. धूम्रपान महाग ठरेल. सरपंच साहेब सत्कार करताय देवकर साहेबांचा. हा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आता आपल्या राणी सरकार यांचा पण सत्कार सरपंच साहेब करतायत. हा शाल बुके देऊन स्वागत करतायत. टाळ्या, जोरदार टाळ्या. बोला देवकर साहेबांचा, राणी साहेबांचा. हा आता पाहुणे मंडळी सगळ्यांनी थानापन्न व्हा. हा बसून द्या, बसून द्या. हॅलो हॅलो 1 2 4 5 6 हॅलो. तर मंडळी, मी आज काय जे तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी माझी नम्र विनंती आहे. विकासाचा सूर्य आणि मायेचा चंद्र आज साक्षात इथं स्टेजवर बसलेला आहे. ग्राम स्वच्छता मंत्री माननीय विलासराव देवकर साहेब आणि आपल्या गावच्या राणी साहेब गेले 5 वर्ष हे एकच स्वप्न बघतात की मानेची वाडी विकासाचं स्वप्न, स्वच्छ सुंदर मानेच्या वाडीचं स्वप्न. आणि ते त्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी सरपंच चंद्रकांत पाटील साहेब मर 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 मरत्यात. हा सलग दुसऱ्यांदा आपल्या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळालेला आहे. मी मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी गावकऱ्यांना जरा 2 शब्द बोलून त्यांचं मनोरंजन करावं. सॉरी, आपले मार्गदर्शन करावे. या.
नमस्कार. हे वाचा ना वाचा नाही अरे बघ काय काय करू आम्हाला हो घ्या ना हे वाचा ना वाचा 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 बस तिकडे जातो का आता एवढंच बाकी होत. बस तिकडे ऐका आता मी तुमच्या गावात दुसऱ्यांदा आलोय. हो हो ते वाचा ना लग्नासाठी. तेच तेच ते सगळे ऐकतील. तुम्ही बसा ना. जाऊन अरे ते मी दिले ते खूप प्रेम आहे माझं माण्याच्या वाडीवर. खूप सुंदर आहे ते गाव. मी काहीही ते करायला वाचा ना तयार मी आहे. दिलेले काय म्हणणं हे गाव नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे. मी दिलेलं वाचा आता दरवर्षी हा पुरस्कार देण्यासाठी मी इथे आलो पाहिजे. आणि मी दिलेलं वाचा ना शांत बस की. मी पुन्हा एकदा राणी सरकारांचं गावाचं अभिनंदन करतो आणि माझं मार्गदर्शन संपवतो. धन्यवाद. नंतर बघतो त्याच्याकडे. वाचा ना हो मी दिलेलं वाचा ना आनंद तू तर अशा प्रकारे मंत्री साहेबांनी दोन शब्दात का होईना जबरी मार्गदर्शन केलेलं आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आहे. तर मंडळी आपल्या गावचं सगळ्यात प्रसिद्ध असं सुप्रसिद्ध असणारं हेअर कटिंग सलूनचं दुकान चालवणारे आपले आप्पासाहेब झेले उर्फ आप्पा यांना आपल्या मंत्री महोदयांना एक गिफ्टची भेट द्यायची आहे. तर मी आप्पाला विनंती करतो त्यांनी इथं यावं आणि देवकर साहेबांना आपलं ते गिफ्ट द्यावं, ती भेट द्यावी. बरं येते बघा. हा समोर हे बघा बघा बघा. या आप्पा या. आपलं गाव स्वच्छ ठेवण्यात पुढाकार घेणारे आपले स्वच्छ सरपंच यांचा हा फोटो आहे. माझ्याकडून खास मंत्री साहेबांना दिलाय. काय होऊन आणि त्यात हे पत्ता नाही काय नाही बघ की तर नुसता बिनकामाचा हिंडतो बघ. आग जाऊ दे की कुणाला काय त्रास देतो का पशा आणि नजर वर करून कोणाकडे बघत बी नाही. असली माणसं लई बेकार असतात. खाली मुंडीनी पाताळ धुंडी वय नाही तर काय. अगं त्या हापशाला एक थेंब पाणी पण येत नाही बघ आणि वरनं आदर्श गाव म्हणते ते. बाजूला एवढं मोठं धरण पण पाण्याचं गावामध्ये साधा एक थेंब नाही. आपल्या गावाला कोणाची तरी नजर लागली बघ. नाहीतर काय. हापस ग बाई हापस लवकर. वैरण पण आणायची आहे. ये वहिने लाव तुझी कळशी मी हापसते चल. इस्माईल दे की. का म्हणून मी काय त्या जिल्ह्यावर आहे का. अगं वाशील की प्रिया तू हो म्हणा नाही तर शपथ फाशी घेईन. पशा
असं नको रे करू. पश्या का म्हणतेस तुम्हाला? समजा गावात तर त्याला पशा म्हणतो. पण तू लाडानं दुसरं काहीतरी म्हण ना. पशु म्हणायला तर ते अजूनच बेकार वाटन. पशाच बरे. बरं जाऊ दे, तू हो म्हण ना. पशा मी तुला हो तर म्हणते, पण तू कोणाला सांगणार तर नाही ना? वा ग वा, तू समजा गावाला हो म्हणशील, कोणीच कोणाला सांगणार नाही. तसं नाही रे पशा, पण मला भीती वाटते. कोणाची? तुझीच. मी हो म्हंटले आणि तू मला टच बिच केलं म्हणजे? आता केलं तर केलं, लव म्हणल्यावर टच करणारच ना. हे बघा, लग्न आधी मी कोणाला टच बिच नाही करून देणार. बंद करा, 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 बंद करा. ए पोरांनो, काय 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 बंद करा? ए बाळ्या, कान सोड त्याचा. टपरी बंद होणार नाही. काय पण तरी ही टपरी फक्त एकदाच बंद राहते. ज्या दिवशी या गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळतो ना, त्या दिवशी बंद होणार नाही. पप्पा पाटपरी बंद करा, नाही तर. अरे माझा पोरगा आहे ना तू, का माझ्यामुळे उठलायस? टपरी बंद करा. नाही करणार. काय करशील? माझ्या नावासमोर लिहिलेलं तुमचं नाव खोडून टाकीन. पुन्हा तुमचं नाव लावणार नाही. सरपंच साहेब, सरपंच साहेब, आज त्या कोणता बंदोबस्त करायचा बरं का? आता गंमत आहे करा. पानपट्टी बंद करा, पानपट्टी बंद करा. काय चाललंय? आपाच आता लय जवळ लागेल. सरपंच तुम्ही त्या आप्पांची काही विल्हेवाट लावा बरं का? बाळू, उगा शिरात आणू नकोस. आता 2 मिनिटात राणी साहेब येते. राणी साहेबांना मी सगळी कल्पना दिलेली आहे, कळलं? आता आप्पांचं लयच होतंय. माग भर कार्यक्रमात मंत्र्यांसमोर गावाची बदनामी केली त्यांनी. आणि आपलं येडबेनं दिनू मंत्र्यांना चिठ्ठी लिहते, माझं लग्न जमत नाही, माझं लग्न लावून द्या तुम्ही. हो पण आप्पा जाणार कुठं? नाही मग आम्ही गावाबाहेर राहतो ना. ए बाबा तू असं काय नको करू. एक तर तंबाखू खाल्ल्या वगैरे मला काय होत नाही. आणि तू कुठे चालला? मग काय शांत. नमस्कार. बसा. बोला. राणी साहेब, आप्पा लईच डोईजड होत चालले. त्यांनी शाळेकरी मुलांना भडकवलं आणि सांगितलं काय, तर बाळूची पानाची टपरी बंद करा. आता बाळूचं अख्खं कुटुंब त्या पानाच्या टपरीवरच चालतंय. पानाची टपरी बंद झाली तर अख्खं कुटुंब रस्त्यावर येईल ना त्याचं. हा ना. तेव्हा सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे, आप्पांना गावातून हाकलून द्या. हाकलून द्या. तसं मी त्यांना समजावून सांगितलं की गावातला वयस्कर माणूस आहे, असं गावातून हाकलून देता येणार नाही. पण गावकरी ऐकायलाच तयार नाही. आप्पा गावातल्या लोकांचा अपमान करतात हे मी ऐकून होते. त्या दिवशी ते मंत्र्यांसमोर तसं वागले, तेही सहन केलं. गावातल्या लोकांना कळलं पाहिजे की गावात राहायचं असेल तर काही नियमांचं पालन केलंच पाहिजे. गावातल्या कुठल्याही माणसाला कोणताही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि कुठलाही गावकरी तुमच्या शब्दाविरुद्ध जाणारच नाही. उद्याच्या उद्या आप्पांना गावाच्या बाहेर काढून टाका. हा हो, मी काय करतो, उद्या एक गाडी अरेंज करतो. ती गाडी आप्पांना गावाबाहेर सोडे. चला येतो आपण. चला येतो. चला चला. नमस्कार. येतो राणी. गावरली. बावळट करे तू. बावट नाही डार्लिंग, तुझ्या प्रेमात येडा झाला या. ए प्लीज देवकी. तू देवकी म्हणलास ना परत मला, तर मी सरपंचाला जाऊन सांगेला. त्याच्या एकट्याच्या बायकोचं नाव आहे का देवकी? मला तू त्या मालिकेतल्या देवकी सारखी वाटती. सिंपल गॉड. ती देवकी राहते त्या मेंगळ्या सोबत. मला असला भिकारी नवरा नको. मला स्मार्ट नवरा पाहिजे. स्मार्ट?
अरे लहानपणापासून हे बघ माझ्यात काय कमी आहे? सगळीच कमी आहे. नावाला मोठे पानान घरात खक्काना. ए असं नाही देवकी. आधी मला प्रिया म्हण, देवकी नाही. हा प्रिया प्रिया. अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी खूप सुखात ठेवेन तुला, आई शपथ. कसा प्यायचा चहा तर लोकांकडे पहा अशी कंडिशन आहे तुझी. आणि तू काय रे मला सुखात ठेवशील? जाऊन दे. मला वाटलं आपलं लगीन होईल, तू माझ्या गळ्यात हार घालशील, पण आज तुझ्यामुळे माझ्या गळ्यात गळ फसलाय प्रिया. काळजी घे, मी चाललो. तेव्हा सुखी ठेव रे हिला. पश्या काय 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 बोल बोल बोल. तू खरंच एवढं प्रेम करतोस का माझ्यावरती? हो, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी खरंच खूप सुखात ठेवीन तुला. जेवणी झालं ग, खुळ्यावानी झालं ग. झुंजूर मुंजूर पहाटाला टिपूर टिपूर चांदण, दिवस येडा गेला कुठं. बिरू बिरू नजरला नाजूक साजूक भासर, गाऊन सांद सरला कुठं. पानावर पाया हाती आभाळ गावतया, अपसुकवार नव उर्रात धावतया. पंखा बिगर जीव एवढ्या पैंजण कानामध्ये छुन छुन वाजत आहे. डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है. पैंजण कानामध्ये छुन छुन वाजत है. डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है. असा कसा रंग आज गुलाबी उन्हाचा, फुलवानी गंध जणू पाचोळ्याला कसा. कानावर हाक जर दूरवर नाही कुणी, डोळ्यावर चाप आता झोप नाही धावी मनी. जीव खेळणीला कोरी जीव बघ झाला हाट कोरी. गावाला उन्हाळा झुम झुम झुमाड, रुजलं हसलं फसलं. विषयावनी झाला ग, खुळ्यावनी झाला ग. झुंजूर मुंजूर पहाटाला टिपूर टिपूर चांदण, दिवस येडा गेला कुठं. झुरझुर नजराला नाजूक जाजूक भासरा, दावण चांद सरला कुठं. बांधावर पाया हाती आबाळ घावतया, आपसुकवार नव उर्रात धावतया. पंखा बिगर जीव एवढा
मोर नजारा पर जबान अड़के अरे कुठे होतास तू? अगं मी मुंबईला होतो आणि कामाने बाहेर होतो ना. असली कसली कामं तुझी? आणि माझी कामं लई असतात माहित नाही तुला. तू गप्पा बस, मला नाही सांगू नको. ऐकून घेशील? नाही घेणार. ऐक माझं. तू बोलूच नको. अगं तुझं ऐकशील का? नेहमीच गप्पा बस. अगं मी नाही खोटं बोलत आहे तुझ्याशी. अगं ऐक ना माझं, मला सगळं माहिती. तू काय बोलूच नको. ऐक तर खरं मला काय. अरे किती दिवस झाले तू भेटला नाहीस? अगं हो मी नव्हतो इकडं. तुझं नेहमीच पण आता तरी मी आलोय ना. आता तरी हाच तुझ्या नवऱ्याला कळलं नाही पाहिजे आपण भेटलोय. अप्पा वा आपण चक्कर आली. अशी कशी काय चक्कर आले? हा धर तू एक मिनिट थांब. असं कसं काय झालं पण? आता आली चक्कर काय सांगून येतं काय? हा बरोबर आहे. एक मिनिट थांब. धर थांब. अरे धर ना. आला पण म्हाताऱ्याला कशाला इकडे आणायचं? डॉक्टरकडे आणायचं नाही तर कुठे न्यायचं त्याला? ये दे, मागं. ए डॉक्टर कुठं आहे? डॉक्टर अरे तो गेला. आता गावाला आदर्श गावाचा पुरस्कार मिळाल्यावर त्याचं काय काम आहे इकडं? गेला सामान सुमान बांधून आता. आणि आता आपणचं काय करायचं? शुद्धीवर आली नाहीये. आणि आता डॉक्टरला बोलवायचं म्हणजे दुसरा डॉक्टर कुठून येणार? आणि तालुक्याला जायचं म्हणजे 4 तास लागतात माहिती. नाही त्यापेक्षा काम करूया, ह्या म्हाताऱ्याला इथं झोपूया आणि सकाळी बोलवून घेऊया आपल्या डॉक्टरला. अरे तुला झोपव आडवकर. कशाला झोपू? झोपत जर म्हातारा मी येलं तर कुणाला पण पत्ता लागायचा नाही. त्यापेक्षा काम करूया, इथं पत्त्या खेळत म्हाताऱ्यावर लक्ष तरी ठेवता येते. तसंच करूया. ए तात्या हे बघ, तू काम कर. तू पडदेशी जा, डॉक्टरला फोन कर आणि सकाळी या म्हणा पाठ आणि जाता त्या दिनूची गाठ घे. त्याला माझ्या वैद्याकडे जा आणि जडीबुटी आण. कळलं का? कळलं. उठ लवकर, चल लवकर. ए चला रे डाव सुरू करा. ए पानं घ्या अंक्या चल. हे घे. हे टाकू का? नको म्हणतोय म्हातार. मग हे टाकू? हो पण म्हणतोय म्हातार. पण एखादं औषध माहित असेल ना तुम्हाला पंत, समजा गावाला जडीबुटी देता तुम्ही. पण आप्पाचा आजार साधा नाही, देवाचा आहे. आपल्या गावाला सतत नावं ठेवत असतात. आपल्या ग्रामदैवताला 21 नारळ व्हायला सांगितले तर नाही म्हटले, मग कोप तर होणारच ना. मला नाही खरं वाटत. 21 नारळासाठी तसं नाही करणार हो पंत. ए आप्पा तो आप्पा खडूस. आप्पा नाही, ग्रामदेवता. 21 नारळासाठी आप्पाला कशाला त्रास देईल? मग तुला वाटतंय ते कर, जा. येतो, पाया पडतो. अरे तिकडं कुठे? दरवाजा तिकडे आहे.
नाही वहिनीच्या पाया पडून जातो ना. आत्ता 12 वाजता पाया पडायची वेळ आहे का? तब्येत बरी नाही का? काय नाही झालं तिला, थंडणीत आहे अगदी. तुमची तब्येत बरी नाही का? का? नाही वहिनी एवढ्या लवकर झोपल्या, त्या आज झोपल्या, तुम्ही बाहेर झोपले म्हणून. बाकी काही नाही. जा, काळजी घ्या. निघ. तब्येतीची काळजी घ्या. येतो हा. वहिनी बघितली का पाहणं आप्पा? म्हातारा डोळे वटरून पाहणं बघते. टाका डाव टाका. नाही नाही सांगणार मी कोणाला. झालं गप. बंद करा. तिच्या नवऱ्याला कळलं तर जीव देईल. कुणाचा नवरा आप्पा? कुणाचा? हिचा एवढा चांगला नवरा आणि कुशाल, तेही मंदिराजवळ. लाज वाटली पाहिजे. मंदिराजवळ आप्पा? नाव काय तिचं आप्पा? नाव आप्पा सांगा ना, नाव काय? सांगा ना, नाव काय? झालं ग परत म्हातार. कुणाची बायको असेल रे? माझी माझी कसं असेल? पण काय सांगावं? इला डोक्याला ताप नुसता देते. इथे दिवसभर काम करून करून कंबरट येते घायला, आणि तुला आत्ताच जोर चढतो. झोपतो गप तुम्हाला. ते जाऊ दे, खेळ खेळ. नंतर शुद्धीवर आलं की विचारू. खेळ. माझं मनच रमन खेळण्यात. मी निघतो, मी जातो घरी. असं कुठं असतं लका? लका तूच आणलंस आणि तूच निघाला बाई घरी. थांब जरा, नाव ऐकून जा. कवा सांगायचं हे कोण असतो? मी जातो. लका जातो. आला का? आमच्या सगळ्यांच्या झोपा उडल्या तर ह्याला एकट्यालाच झोप यायला लागल्या. ऐक की. सोन्या, आई रात्री कुठे बाहेर गेलती का? खरंच सांगतोयस? तुला माझी शपथ आहे. खरं सांग, खरंच तू तुझ्या आईला काल राजाला पाहिलं कुठं? हो ना. इकडं बरं. मला अगदी खरं खरं सांग. काय अंकुशराव, काय चाललंय? काय नाही, पोरग आणखी चॉकलेट मागतंय म्हणून. चॉकलेट खाऊ नये सोन्या. तुझ्या बापाचं काय जाते? आणि का पोराला काय वळण बिळण आहे का नाही? काय करा त्याला? मोठा आहे ना ते. मोठा माणूस आहे ना, मोठ्या माणसाला असं नाही बोलायचं. तू तुझ्या आईला खरंच रात्री कुठं जाताना बघितलंस का रे? साळुंग्याच्या घराकडे. तू बघितलं?
पुढे काय झालं? आपल्याला कुणी बघत नाही ना हे बघितलं आहे ना आणि मग साळुंक्याच्या मागच्या दाराकडे गेली. मागच्या दारात पुढे काय झालं? काय नाही, रोजच्या सारखं आईने साळुंक्याच्या दारात खरकट टाकलं आणि परत आली. तिकडे खरकट टाकायला गेले ते तिकडं आणि हे तू आत्ता सांगतोस? आता पुढे काय झालं नाही विचारा, सांगणारच नाही. पुढे पुढे काय झालं? काय कसं काय पण आपण आज गावाबाहेर काढायला ठरलं होतं ना आपलं. नाही नाही आता नको, आधी बाईचं नाव कळू दे. सरपंच काल वहिनी कुठे होत्या? का तुला काय करायचंय? नाही तसं नाही, शेळकेंकडे भजनाला दिसल्या नाही म्हणून विचारलं. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून घरीच झोपून होती ती. ज्याला विचारतोय तो म्हणतोय बायको घरी झोपून होती. सगळ्यांच्या बायका झोपल्या होत्या घरी, तर मग आप्पानी जिला बघितली ती कोण होती? ए जरा पेळ काढ, आप्पाशी देव आल्यावर बोलतीलच की. अगं पण तू काय हो म्हणली होती ना. पण आता नाही म्हणते ना. अगं पण कशामुळं? गावात काय राडा चाललाय तुला माहितीये का? आपण कुणाचं तरी लफडं पाहिलं आणि बेशुद्ध झाले होते. आपलं नाव घेतलं तर. नाही अगं आपण लग्न झालेल्या बाईला पाहिलंय. म्हणून काय झालं? गावातली लोक लय रागवली आहेत. काही माणसाला बोलताना बघितलं तरी अंगावर धावून येतात. तिकडे अरे इकडे या म्हणलं ना. तुला माहितीये का, डांगे काकांची म्हातारी आणि दानवे काकांचं म्हातारं उन्हाला बसलं होतं. डांगे काका घाई आले आणि म्हातारीला घरात वडीत घेऊन गेले. म्हणले परक्या पुरुषाबरोबर खुशाल गप्पा मारत बसली. तुला काय कळतं की नाही? मला लय भीती वाटती र. तापच झालंय डोक्याला. माझ्या मागे येऊ नको, आधीच सांगून ठेवते. कोणी मारलं बिरलं तर मी काय मध्ये पडायची नाही. मग मी काय गप्प बसणार का? अगं मी पण मारीन, बघशील तू बघत. चल नाव सांगा, बाईचं नाव सांगा. बाईचं नाव नंतर खोका, आधी नाव सांगा. सांगा. मला पण शिकू दे की डोळे तपसायला. आधीच उघड आहे ते, अजून काय शिकायचं त्या माईला या थेरड्याच्या जाता जाता डोक्याला ताप देऊन जाणार आहे. आधी आप्पा असे नव्हते हो. आप्पा मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर केवढे केवढे मस्त होते. गावावर केवढे जीव होता आप्पांचा. वय आपलं गाव हागंदारी मुक्त झालं, त्यात आप्पांचा लय मोठा वाटा आहे. हो पण आता जगल का नाही काय सांगता येत नाही ना. होतं होतं कशाला बोलाय. चिंगुळे चिंगुळे पीक कुठलं काढताय यंदा? कांदा नको, पाणी येईल डोळ्यात. मेहनत करायची एवढी आणि ऐकलं का? लक्षात आलं ना कांद्याचं? नाही डोळ्यातून पाणी काढणारे पीक आहे ते. पाणी एवढं कसं पुरेल? एवढंच कसं पुरेल तुम्हाला? तुम्हाला म्हणजे 20 लिटरचं काय पाहिजे. आता तुम्ही काय बी करा, मी तिथंच बसणार. कसं बसणार? पाणी कुठे? असं बसणार.
आप्पा पहिल्यापासून असाच, कधी सरळ वागला नाही. हा, तू पण तसंच आहेस बेन. कटिंग करताना नुसतं डोकं खायचं. हा, पण वस्ताऱ्याचा हात काय चालायचा याचा, एकदम फास्ट. हो, आणि जीप पण वस्ताऱ्यागत चालायची. अहो आप्पा, किती वेळा सांगितलं तुम्हाला त्या शेंगोळ्या जायच्या नादी नका लागू म्हणून. अहो येडाय ते हुबला काय. हो आप्पा, मी सरपंच असून इतकी मरमर करत नाही, तुम्ही कशाला एवढी खाटाटोप करताय? कारण गाव हागणदारी मुक्त आहे म्हणून आपण सरकारकडून पैसे घेतो, योजना मिळवतो, आणि हे लोक मात्र बाहेर जातात. ही फसवणूक आहे. आपण आपल्या देशाला फसवतोय. तुम्ही सरपंच काय कामाचे? लोकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही लोक ऐकतायत का? आपा आता जमाना बदललाय. एवढेच काय बायको नवऱ्याच ऐकत नाही इथं. असं कसं? मी सांगतो ना वहिनींना, जुनी लोक सांगूनच गेलीत, नवरा बायकोचं भांडण अंतरुणातच मिटलं पाहिजे. अरे मी भांडणाचं बोलत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही ते सांगतोय. पण नाही ऐकून कसं चालेल? हा, आणि सरपंचाच्या बायकोनं असं उघड्यावर बसणं बरं दिसतं का? हे दिनी आता हानीन तुला. मी माझ्या बायको बद्दल बोलत नाहीये. कुठलीच बायको कुठल्याच नवऱ्याचं ऐकत नाही हे सांगतोय मी. मग नको ऐकू दे, जाऊ दे. ते माझ्या लग्नाचं बघा ना, तेवढं लय अर्जंट आहे. अर्जंट? हो, राणी साहेबांनी पुढच्या महिन्यात सामूहिक विवाह ठेवलाय. तिकडे जोडप्यांना संसाराची भांडी देणार आहेत, ती वाया जातील ना. नालायका, भांडी मिळणार म्हणून तुला लग्न करायचंय? अहो आपा, एकाच मांडवात तुम्हाला फुकट भांडी आणि फुकट भांडी घासणारी बाई मिळत असेल तर कोण नाही म्हणेल. आणि हा तर जाम राग खाल्लाय. बायका तुम्हाला भांडी घासणाऱ्या वाटतात ना, म्हणून हे हाल होत आहेत. कुणाचीच बायको ऐकत नाही. असा बोमलत आप्पा दाढी. अरे नशीब समज हा वस्त्र तुझ्या गळ्यावरून फिरवलं नाही. चल एक सामूहिक दाढी सोहळा आहे का बघ कुठेतरी. एक आपण दाढी याच्या आयुष्यात सगळं अर्धवटच आहे. 12 गाड्यांची खडखड आणि आप्पाची बडबड सारखी होती. पण आता बघ कसा गप बसला इथं, एक शब्द बोलायला तयार नाही. सरपंच तपकीर आणल्या. तपकीर कशाला? अरे बाबा, आपण गावातून हाकलून देणार ना, म्हणून बेशुद्ध पडण्याचं नाटक करता येते. नाका लाव तपकीर. डॉक्टर आले. काय झालं अप्पांना? बरं झालं डॉक्टर आला तुम्ही. तुम्ही यांना रात्रीच तालुक्याच्या गावाला का नाही नेलं? हा, शुद्धीतच नसणार ना तुम्ही लोक. अरे निदान मला तरी बोलवायचं. तुम्ही तरी कुठं शुद्धीत असता? नाही म्हणजे खाजगी पेशंट तपसून दमता ना, म्हणून म्हणलं. मी सलाईनसाठी काही औषधं लिहून देतो, ती ताबडतोब घेऊन या. तोपर्यंत मी आप्पांचं ब्लड प्रेशर चेक करतो. खायला पैसा नाही आणि पैसे मागतोय. काय झालं? ते पैसे कोण देणार? अहो आता तुम्ही द्या. आप्पा बरे झाल्यानंतर घ्या त्यांच्याकडनं परत. द्या. तुम्हाला वाटतं आपा बरे होतील? सांगता येत नाही, चान्स कमी आहे. मी काय म्हणतो सरपंच, पैशाचा सोडून बोल. पैशाचं नाही हो. आता कसं आहे, त्या बाईचं नाव कळलं पाहिजे ना आपल्याला. आणि आपल्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे की नाही. कोणाच तरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायला पाहिजे. हो हो हो. जोपर्यंत आपल्याला त्या बाईचं नाव नाही कळत तोपर्यंत आप्पाच्या इलाजाचा खर्च आपण करूया. नाही आपण म्हणजे ग्रामपंचायत करेल. आणि बाकीची लोक भांडायला उठली तर ग्रामसभा बोलवा. गावचा प्रश्न आहे. हे बरोबर आहे. आबा उठ, दवंडी दे, ग्रामसभा आहे, सगळ्यांनी जमायचं. जा पण. अरे पण आता औषध कोण आणणार? शेण खतानं कळलं नाही का तुला? आप्पा आता माफी मागून काय फायदा? नालायक बाई. नाव, बाईचं नाव सांग. बघितलं, नालायक बाई.
नावच घेत नाहीये. पैसे घे, पैसे घे. असू दे, माझ्या पैशाने मी आणतो. हे तुझं माझं राहू दे. हे घे जा. आणि माझं जाऊ दे. नालायक पैसे नाव कळलं पाहिजे ना. जा लवकर, वेळ घालू नको. आईला काय लिहिलंय ती पण कळलं झालं यांडगुंडू सगळं. थेरड्या लक्षात ठेव. अहो असं बोलू नका. आप्पा चांगला माणूस आहे. अहो गावात दारूबंदी करायला आप्पांनी जीवाचं रान केलं होतं. सॉरी. शिरीन शिरीन कापीर काय म्हणला ताके भोसकोडाचा खंगळ खंगळ. अरे पाण्याला आग लावेन मी. पाण्याला अख्खा जिल्हा पेटून. बघतो का रागानं 10 रुपयाला वागाने दाखव तुला. जगायचं मुश्किल केलंय आपण. अरे दारू बी पिऊ देईना. केस कापताय लोकांचं. अरे त्याला म्हणाव गवत काप की शेतातलं, मग कळल. अरे आपल्यासारख्या मेहनत करणाऱ्या लोकांना दारू प्यावी लागतेच की. तरी बरी आयडिया केली लाकाच्या. पहाटच पिऊन घेऊया. आप्पाच्या पप्पाला पण कळणार नाही. हे गड्यांनो, त्या आपाला काय घाबरायचं ना बरं का. आर म्हणलं की कार म्हणायचं. आपण काय त्याच्या बाच्या पैशाची ना पित दारू. अरे उघड की कोरड पाडी. काय झालंय अहो बघा. अजून आप्पा शोधीवर नाही आले. तर बाईचं नावच नाही कळलं. आणि त्यांनी बाईचं नाव घेतलं तर ज्या क्षणी नाव कळेल ना त्या क्षणी त्या बाईला गावातून बाहेर हाकलून द्यायचं. आणि समजा त्यांनी तुमच्या बायकोचं नाव घेतलं तर नाही, माझी बायको असं करणार नाही. आणि तिनं केलं असेल तर जीवच घेईन तिचा. एका गोष्टीमुळे अख्ख्या गावाचं वातावरण खराब झालंय. नाहीतर काय, मरता मरता म्हात्र डोक्याला ताण देऊन जाणार आहे. मला तर वाटत ना आप्पा खोटं बोलताय. त्यांना गावाचं भलं दिसतच नाही. नाही, काहीही झालं तरी अप्पा खोटं बोलणार नाहीत. एक लक्षात ठेवा, ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. आपलं गाव आदर्श गाव आहे आणि असे प्रकार ह्या गावात सहन केले जाणार नाहीत. काहीही झालं तरी अप्पा बरे झाले पाहिजे. ए देवकी, 100 वेळा सांगितलं तुला माझं नाव प्रिया आहे. बर प्रिया, आता असं एकदा आय लव्ह यू म्हटल्यावर पुन्हा नाही ना करायचं. आता नाही म्हणले ना पण मी तुला. अगं असं का करते तू. तुझ्यासाठी साडी आणली बघ. अगं लग्नात घाल अशी मस्त. काय रापचिक दिसशील ना. गावात लोकांना कळलं ना पशा. अगं तेच तर पाहिजे ना. बघ बघ, आपल्याबद्दल लोकांना कळलं की चर्चा होणार. तुझं माझं नाव सगळ्यांच्या तुरंत तोंडावर येणार. हा, मग जास्त बदनामी होऊ नये म्हणून घरचे आपोआप लग्नाची बोलणी करतील. मग 2 हृदयात आपलं नाव कोरलं जाईल. पशा येड्स देव की. हा, जास्त सपन पाहू नको पशा. या जन्मात आपलं काही लग्न होणार नाही. असं नको बोलू देव की. होणार म्हणजे होणारच. मला लय भ्या वाटते पशा. आता मी आलो. तू जा लवकर. भूक लागली. आणि तू काय संध्याकाळी येणार का नाही. संध्याकाळी येणारच आहे. किती वेळा विचारतो. यायलाच पाहिजे. हो दादा थांबा जरा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही, रानात दिसतंय काहीतरी. काय हाय हाय गय हाय यार. घाला दगड. हाय काय हाय
सरपंच काही काळजी करू नका. गावावरील संकट दूर होईल. तुम्ही देवीचा आशीर्वाद घ्या. देवी, असं बोलणं चुकीचं आहे. पण काय आहे, आज गावातला प्रत्येक नवरा आपल्या बायकोवरती संशय घेतोय. अशाने अख्ख्या गावाचा काळीमोड होईल. त्यापेक्षा ना तू लवकरात लवकर त्या म्हाताऱ्याला उचल, गावच्या भल्यासाठी. होय. आईला फुटलं वाटतं. बघ बघ बघ. काय म्हणते? बाई सापडली? आप्पांनी नाव सांगितलं बाईचं? अवं नाही 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 नाही, पशा भेटला होता शेतात रामभाऊंच्या. त्याच्या हातात भाईची साडी. रामभाऊने रागात त्याच्या डोक्यात दगड थांडला की एवढा मोठा टेंगुळ आलता. ते जाऊ द्या हो, बाईचं नाव सांगितलं का? ते तर काही नाही कळलं. अहो पण तुमचे सरपंच विचारतील की. सरपंच वाजवा. तुझं कुणाशी लपडे सांग, हाणीन तुला. नाही सरपंच, माझं कोणाशी बी लपडं नाही. असं नाही? मग साडी घेऊन त्या गोदडी शिवायला गेला होतास काय रानात? आईसाठी आणली होती साडी. वाढदिवस आईचा? तुझी आई काय अशा प्रकारच्या साड्या दिसते काय? हा? बोल बोल, कुणाबरोबर लपडं चालू आहे तुझं? बोल. सांग, कुणाबरोबर लपडं चालू आहे? हा? बोल. हा सुद्धा बेशुद्ध पडला की काय? कुणाचं नाव घेतोस? माझ्या बायकोचं नाव घेतोस? सरपंच काय 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 कुठं काय? बाईचं नाव सांगितलं का पशानं? तंगडं तोडायचं का ह्याचं मला सांगा. नाही, तुम्ही थांबा. आज याचा पुढचाच पाडतो मी. बघा आता कुठे गेले? सरपंच बाई ते सकू वहिनी, तुम्हाला किती वेळा सांगितलं देवकी म्हणा फक्त. बरं देवकी ताई, तेवढं सरपंचांना सांगून गल्लीच्या हो, हो. बोरचं बघा ना. अहो पाणी आणायला लई लांब जावं लागतं. सांगते आजच सांगते. लय बरं होईल सांगितलं तर. बरं. अगं बाई, आज लवकर आलात? बरं झालं लवकर आलात. अहो या सकू वहिनीच्या मला थोडा गल्लीत- आराम करू दे. देवकी ताई, येतो आम्ही. येते मी उद्या भेटायला. हो हो चालेल. मी काय म्हणते, खायला काही आणू का? विशाल, काय झालं? बस इथं. आता तू बोलायचं नाही, मी तुला विचारणार. कळलं? मला सांग, माझ्यात काही कमी आहे का? मी कुठं म्हणलं असं? तू म्हणत नाहीस ग, पण माझ्याकडून तुला पाहिजे तेवढं सुख मिळत नाही का? नाही. हा? नाही मिळलं तरी अशी कुठली बाई म्हणती का? अगं दुसऱ्या बायकांचं मला सांगू नकोस, तुझं सांग. मी तुझ्यासाठी कुठं कमी पडतोय का? अहो होतं वयाप्रमाणे. एवढं काय मनाला लावून घेताय तुम्ही? मी लय सुखात आहे. तुला काय सुखात राहिला? तुला काय धाड भरली आहे? मला सांग, तुला साड्या कमी पडतायत का? मी कुठं मागितली तुम्हाला साडी? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तू माझ्याकडे साडीच मागत नाहीस. अहो आता बाहेरून एवढ्या साड्या येतात आणि कशाला मागू मी साडी तुम्हाला? बाहेरून कोण देतं साडी तुला? सगळं गावच देतं. सगळं गाव? अहो आता सरपंचाची बायको म्हणल्यावर हळदी कुंकवाला गेल्यावर देतात बायका साड्या. ढीक पडलाय घरात. माईला सगळं बोलती पण पशाच काही बोलत नाही. मूळ विषयाला बरोबर फाटात येते. माझ्यापेक्षा हीच राजकारणात पाहिजे होती. अहो त्या पशाला बरं आहे का? कुणाशी लफडं होतं काही समजलं का? नाही, अजून नाही कळेल, पण कळेल, लवकरच कळेल. जी बाई असेल ना, तिचे हाल हाल करून मारून टाकन तिला मी. मारलंच पाहिजे. लाजा कशा वाटत नाही बायकांना लफडी करताना?
नीट चोळा. सगळं शरीर थंड पडलंय त्यांचं. सख्या बापाची पण जेवढी सेवा नाही केली तेवढी म्हातारीची केली. अरे पण मी सांगितलंय का तुम्हाला सेवा करायला? तुम्हालाच हौस आहे, तुम्हीच येऊन बसता इकडं. आम्हाला वाटलं म्हातारा आज सांगेल उद्या सांगेल या आशेवर करतोय आपलं. पण एकदा सांगितलं तर सगळ्यांना कळणार नाही का? पण बिन बोलता गेले तर लपड नको ना, उगाच मनात संशय राहायचा. हो ना मग. मला एक सांग, अंकुशरावांचं ठीक आहे, त्यांना संशय येणार, त्यांचं लग्न झालेलं आहे. तुझं काय? तुझ्या तर लग्नाचा पण पत्ता नाही. कसं आहे डॉक्टर, आता याच्यासारख्या उपाशी माणसाला सेविकेचं नाव कळलं पाहिजे ना. सेविका? हा म्हणजे स्वतःचा नवरा असताना दुसऱ्याच्या सेवेला जाते ती सेविका नाही का? पाणी. हा नाव सांगा. पाणी दे. पाणी दे. नाव सांगा. पाणी दे. थांबा. आपण नाव सांगा. पाणी आपण नाव सांगत आहे. झालं. नाव काय म्हणले? नाव 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 आप्पासाहेब गेले. नाही बाईचं नाव काय सांगा ना. बाईचं. पुढच्या वेळेला जोपर्यंत हा बाईचं नाव सांगत नाही ना, या म्हाताऱ्याला पाणीच पाजायचं नाही. नाही देणार. आईला आपलंच चुकलं. बाईचं नाव विचारायला पाहिजे होतं. आपण वाटलं त्यांचं नाव विचारतोय. त्यांच्यानं माहिती आहे. अरे पण आजारपणात होतं असं. नीट काम करा. चला. हे आप्पांची तब्येत अजून पण सुधरत नाहीये. उपचार चालू आहेत. डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की खूप खर्च येणार आहे. मग आप्पाचं घर इकून टाका की. अरे आप्पाचं घर स्वतःच कुठे आहे? आप्पाला पोरगी असती तुम्ही केला असतं खर्च, कर्ज काढलं असतं. पोरगी द्यायची वेळ आलीच ना, त्या आधीच आप्पा विष पिऊन मिळाला असता. अंकुशराव, उपाशी माणसाचा अपमान करू नये, पाप लागतं. करू देईल अंगाला. बायको सुद्धा जवळ घेणार नाही. अंकुशराव जाऊ दे. अरे कुत्र्याचं शेपूट सरळ होणार आहे का? सांगा कुत्र्याला. अप्पांच्या उपचारासाठी आपण वर्गणी गोळा करू. माफ करा राणी साहेब, माझ्याकडे आता एक खायला सुद्धा पैसा नाही. मास्टरला लई पगार आहे, चालू पण आहे पगार. मास्टरला विचारा की. राणी साहेब, शेतामध्ये पूर्ण पैसा जातो, हातामध्ये काही बी उरत नाही. म्हणून मी राणी सरकारांना ही विनंती करतो की गावाला हा खर्च परवडणार नाही. तेव्हा हा सगळा खर्च ग्रामपंचायतीने करावा हे ठरवण्यासाठी ही सभा बोलावण्यात आलेली आहे. अप्पा 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 मी फक्त 1 लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं होतं आप्पांच्या उपचाराला, आणि सरपंच ग्रामसभेत सांगतोय की 10 लाख खर्च येईल. सरपंचाची जुनी सवय ती. अहो पण आजारी माणसाच्या उपचारात कोण पैसे खातं का? गटारात पण खातात. आमच्या सरपंचाला सवयच तशी. हा पण म्हणजे 10 लाख म्हणजे जरा त्यांनी थोडे कमीच सांगितले. हा पण उद्या ग्रामपंचायतीला कुणी जबाब विचारला की एखाद्या माणसाच्या उपचारासाठी एवढे पैसे का लागले, तर काय करायचं आपण? सरकारला काय सांगायचं? आप्पांच्या आजारपणासाठी एवढे पैसे खर्च झाले. नाही, गावाकडच्या योजनेसाठी जो काही खर्च होणार आहे ना, तो पैसा इकडे फिरवायचा. ती योजना माझ्या डोक्यात तयार आहे. आपण काय करायचं, उद्यापासून आपल्या आप्पांना आपल्या गावचे संत म्हणून जाहीर करायचं, आणि हे आपलं गाव एक तीर्थक्षेत्र आहे असं सरकारला निवेदन करायचं. मग अशा कामासाठी सरकार लाखो रुपयांचा निधी देतं. चालेल? नाही, खिशातून पैसा द्यायचा नसेल तर गावातल्या लोकांना काय बी चालेल. मग ठरलं तर उद्यापासून आप्पांना आप्पा बोलायचं नाही. मग काय पप्पा म्हणायचं? गबस तू काही इथं हानी तुला. पुढचं ऐकून तर घे. हो, कुत्र्याचं शेपूट आहे ते. भाऊ भाऊ काय चाललंय? तर उद्यापासून आप्पांना संत आप्पा झेले साहेब असं म्हणायचं. टेकडीवरच्या देवळात आप्पांचा फोटो लावायचा आणि ते तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करायचं. मी सरकारला अर्ज करतो, मास्तर तुम्ही आप्पांवरती आरत्या लिहायला सुरुवात करा. तर त्या देवळात उद्यापासून सकाळ संध्याकाळ आप्पांच्या आरत्या बोलायच्या. चालेल? सगळे असेच एक दिलाने काम करा. आपण काही पाप करत नाही.
आप्पा जगावे हीच इच्छा आहे आपली. सगळे कामाला लागा. आपण झालं. आप्पा उठा 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 उठा. हा बस. आप्पा जागे झाले. आप्पा जागे झाले. आप्पा जागे झाले. आप्पा हे घे. आप्पा नारळ. आप्पा आप्पा ते बाईचं नाव सांगा ना. आप्पा ते बाईचं नाव. ए चल सर तिकडे. आप्पा बाईचं नाव सांगा ना. आप्पा नालाय का इथं माझा जीव चाललाय आणि तुला तुला बाईच्या नावाचं पडले. आप्पा तुम्ही बोलू नका. हे प्या. बोल नका. 2 मिनिटं. हा ए ए ए अरे आप्पा इथं बाईचं नाव आहे. दिलेलं बरं पडेल. नाही तुम्हाला त्रास नाही, गावाला त्रास नाही. उगाच गावात नाही म्हणायला नको ना. आपण बोललेच नाही. लपडच नको. हा इथं इथं बाईचं नाव लिहा आणि खाली सही करा. इथं नाव लिहा. लिहा बाईचं नाव आणि खाली सही लिहा. हे घ्या आप्पा. लिहा लिहा. आप्पा गेले महाराज की या आप्पाने सगळ्याच गोष्टीत मोडा घातला. आता या आप्पांच्या नावावरती कसा पैसा गोळा करतो ते बघ. हे होईल हो, पण ती बाई कोण आहे ते कळायला पाहिजे. त्यासाठी तो हरामखोर पैसा सापडला पाहिजे ना. मग कळेल. त्याला शोधून काढायला पाहिजे. पोलिसात तक्रार केली आहे. आता बघूया. सरपंच सरपंच काय झालं बाळे? आप्पा शुद्धी चालते. मी त्यांना लिहायला पेन दिला. परत बेशुद्ध पडले. तुला कोणी सांगितलं पेन द्यायला त्यांना? नाही मी म्हणलं लिहून ठेवलं म्हणजे बरं होईल ना. पुरावा मिळेल ना आपल्याला. तू म्हणतोस ना तिथंच वांदा होतो. हे बघ जास्त डोकं चालवायचं नाही. मी जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. हे असं आहे. पुढच्या वेळेला मग तुझ्या मायला हे बघा आबा घरात साऊंड सिस्टम घेऊन जा तिकडे. आणि आप्पांच्या खाटीपाशी आप्पा झोपलेत ना त्यांच्या तोंडावरती माईक लावायचा असा. आप्पा शुद्धीवर आले आणि बोलू लागले तर माईक वाटते सगळ्या गावाला कळेल. पण ज्याच्या बायकोचं नाव घेईल त्याची केवढी बदलामी होईल. होणार ना बदलामी. नाही ते तर होईलच. पण राणी साहेब बोलले आहेत ना काही लपून राहिलं नाही पाहिजे. सगळं जाहीर झालं पाहिजे. बरोबर बरोबर लपून राहिलं पाहिजे. पण ज्या बाईचं नाव कळेल ना तिला या गावातून हाकलून द्यायचं. पहिले हाकलून द्या. तुझी माझी बायको. अरे जबाबदारी तुझी. अच्छा जबाबदारी. जबाबदारी माझी. जबाबदारी. अरे तू आहेस कुठं? सगळं गाव शोधतंय तुला. मी सरपंचाच्या घरी लपून बसलोय. सरपंचाच्या घरात? हा. पश्च तुझं डोकं तर नाही फिरलं ना? अगं सरपंच नसतो दिवसभर घरी. टेन्शनच नाही. किती हुशार आहेस रे तू. मी उगाचच तुला बावळट समजायचे. तू अजून ओळखलंय कुठे मला माझी डार्लिंग? पशा सॉरी रे. माझ्यामुळे तुला खूप मार खावा लागणार रे. तुझ्यासाठी मी काय बी करू शकतो. खरंच? हो प्रिया. प्रिया नाही रे देवकी म्हण. मी तुझी देवकी आहे ना. तुझी आवडती देवकी. देवकी. माझी देवकी. मी तुझं कोण? माझं डुक्कर. डुक्कर लाडाने म्हणले रे. मग चालल. हा डुक्कर तुझ्यावर लई प्रेम करतो. तुझ्यासाठी किती बी मार खाऊ शकतो मी.
पश्चा अभ्यास करायचा मेल्या. अभ्यास केला असता तर ही वेळ आलीच नसती. रिकामा बॉम्बलच फिरतो गावभर. सगळं गाव तुला नाव ठेवतया. किती कुत्र्यासारखं मारलं रे तुला. माझा जीव तिळ तिळ तुटत होता, पण मी तुला वाचवू पण नाही शकले रे पश्चा. आय लव्ह यू देवकी. पश्चा काळजी घे स्वतःची. तू पण काळजी घे. आय लव्ह यू. बायका गेला सोना गेला कांदी गेली रावली. गडीत फिरला घरात फिरला बाहेर निघाला बावली. कन्याळ तुमचा शिकार तुमचा लगाम दोरा गावली. आप्पा कुठे आप्पा कुठे? 2 दिवस लक्ष होतो. मला जरा झोप लागली आणि गायब झाले. झोप लागली नजर गुल तर सरपंच झाले ना आप्पा गुल. काय बेशुद्ध आप्पा स्वतःहून गायब कसे काय होती? कुठे आहेत आप्पा? कुठे आहेत आप्पा? मी माझ्या बायको शपथ घेऊन सांगतो अचानक गायब झालं. बायकोची शपथ घेतो. बायकोची शपथ घेतो. बायकोची शपथ घेतो. सरपंच बायकोची शपथ घेतो. मायला आधी तो पशा गायब झाला, आता आप्पा गायब झाले. अरे काय चाललंय काय हे? त्या बाईचा पत्ता लागायचा कसा? कसं लागायचं पत्ता? कसं? कोण आहे ती बाई? जर इथे कोणाला माहिती असेल तर आत्ताच सांगा. आप्पांचं सापडणं आणि जगणं खूप महत्वाचं आहे. आपल्या आदर्श गावाला लागलेली ही कीड वेळीच निघाली पाहिजे आणि त्यासाठी आप्पांनी त्या बाईचं नाव सांगणं गरजेचं आहे. नाहीतर हे सगळं असंच चालू राहील. आणि राणी साहेब, गावातनं 5-6 माणसं गायब झाली. मला वाटतं हे त्यांच्यापैकीच कोणाचं तरी काम असावं. कोण? बाळू, दिनू, मास्तर, पाशा, कोणाचाच पत्ता नाही. त्यांना पण शोधायला हवं. आप्पांवर उपचार करणारा डॉक्टर इथे का नाहीये? कुठे आहे तो? आबा, पशा दिसला का रे? का रे काय झालं? काय नाही. पशा दिसला तर सरपंचांना सांगू नको बरं. अरे रागात जीव बिव घ्यायची त्याचा. त्यांचा राग लय वाईट. निक्की सरपंच सरपंच. अरे इथं काय करतोय? तुम्ही हे काय होय? सगळ्या गावात हुडकलं तुम्हाला. मला शोधतोय? तुला काय काम दिलं होतं मी? आता सांग. सांगतो आलो. मी तुला काय सांगितलं? आसपासच्या गावात आप्पांना हुडक म्हणून. अरे कशाही परिस्थितीत आप्पांना हुडकायलाच पाहिजे. जाऊ द्या सरपंच, त्यात काय एवढं? काय नाही म्हणजे घरी थांबत जावा ना. म्हणजे घरी थांबत जावा. घरी थांबल्यानं चांगलं असतं. कशा पाय? नाही जे वहिनी घरी एकटेच असते ती, म्हणून म्हणलं चांगलं असतं. दिवसभर इकडे लपून बसलोय. म्हटलं हिची चोरी रंगेहात पकडता येईल, पण ही घोरत पडली भावानी. ही कुठे गेली नाही आणि कोणी हिला भेटायला आलं पण नाही. उगाच संशय घेतला मी माझ्या बायकोवर. शा
किती उशीर लावला? अहो मी इकडेच येणार होतो. बायको माहेरी जाणार होती, तिला सोडायला उशीर झाला. हफ्ता झाला. रोज काय ना काय कारण सांगता. मी आपली येड्यावाणी वाट बघते रोज. तुमचा काय पत्ताच नाही. अहो चिडू नका, असं नाही होणार परत. मी आज ठरवलंच होतं, तुम्ही जर नसता आलात ना तर दुसऱ्याच कोणाला तरी बोलावून घेणार होते मी. अहो असं काय करताय? 2 दिवस उशीर झाला तर 6 वर्षाचं नातं तोडायला लागला तुम्ही. लई चिडत काढलंय ना मला. बर पलंगावर जमल की जमिनीवरच? कुठं बी चालेल, तुमच्या सोयीने. ऐको, हळू 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 बर का. हळू. अरे काय चाललंय काय? ऐको, हळू हळू ना. हो काय? अच्छा बांगडी भरते तू? मग बांगडी भरते ते मगाच पासून माझ्या घशाला कोरड पडली होती ना, म्हणून पाणी प्यायला आलो. आत्ता चालू दे. काय झालं? अरे स्टँड वर लावून गाडी चालवतो. अरे डोळं कुठे ठेवून मेलं काय? अरे आता बरं वाटतं. आप्पा आईला हातामध्ये लग्न कसं होणार? आईला म्हाताऱ्याला सांगणार होतो फोन करायला. जोपर्यंत माझं लग्न शेंगुळीच्या पुरीशी होत नाही तोपर्यंत मी बाईचं नाव सांगणारच नाही. पण आता बाबा बी गेला आणि दशम्या बी गेला. या पा काय करायचं? कुठं गेलाय हा? चावी कुठे? माईला काय बावळट म्हातारे, गाडी घेऊन जायचं तर चावी घेऊन गेला. या पा सरपंच. सरपंच सरपंच आलो तुम्ही काय रे? बसा घरात बसून नुसतं टीव्हीच बघत बसा तुम्ही. काय झालं ते सांग. वहिनी काय? वहिनी कुठं आहे त्या? मला माहित नाही. मग काय माहित असं तुम्हाला? म्हणा हुशार सरपंच, नुसत्या सरकारी योजनांचीच माहिती तुम्हाला, घरात काय चाललंय शाप माहित नाही. कालपासून डोकं फिरल्यासारखा बोलतोयस. सांग वहिनीचं काय झालं? सांगणार. सांग आता. सांग. अरे बरं आहे, ज्यानं करावं भलं ते म्हणते माझंच कर. न सांगून माझं भलं करतोयस. बोल काय झालं वहिनीचं सांग, नाही तर इथंच आणीन तुला. आता तर नाहीच सांगणार. सांगतोस का आता? नाही सांगणार. हा असू द्या, असलो तर आमचा आम्ही. काय हो, काय झालं? का चिडलात?
काय नाही, कालपासून डोक्यावर पडल्यासारखा वागतो. आज कुठे जायचं नाही वाटतं बाहेर? असं मी बाहेर जायची वाट बघते काय? ग्रामपंचायतीत काम नाही आज? नाही, काम आहेत, कंटाळा आलाय. जाऊ द्या, आराम करा, झोप काढा घरीच. नशीब काळजी. मी जाऊन येते तोवर देवळात. का ग परत का आलीस? काय नाही, माझा देव इथे तर मी का जाऊ देवळात? नाही, हिचं काहीच कळत नाही राव. हे शर्ट अय्या, नवीन शर्ट कधी घेतला? छान आहे, घाला ना. तुमचे ते सफेद कपडे बघून बघून मला बाई कंटाळा आलाय. अहो घाला ना. हे पशाचं शर्ट आहे. पशाचं शर्ट? तुम्हाला काय धाड भरलीये लोकांचे कपडे घरी घेऊन यायला? शी. ह्या बाईचं काही गणितच कळत नाही. पशा तू खरंच पाहिजे डोळ्याने. अरे अशी गोष्ट कोण खोटं सांगतं का? डोकशो पडली वय. चेष्टा करतोय तुझी तेव्हा. गळ्यात शपथ सांगतो, रोज तुझी बायको माझ्या वावरात येते चोरून लपून. चल दाखवतो, ये ये इकडे. उभं इकडून ये. आणि मग पुढं काय? पुढं? अरे आता पुढं मला काय माहित. ती बघ, ती बघ तुझी बायको आली बघ. बघ मला हिच्या हिला काय बी कमी पडू दिलं नाही. महागड्या साड्या म्हणू नको, पावडर म्हणू नको, क्रीम म्हणू नको, साबण म्हणू नको, समजा आणून द्यायचो हिला. अरे याच्याने काय नाही होत रे बाळ्या. बाईला जे पाहिजे ना ते दिलं पाहिजे, नाहीतरी असं होतं बघ. समज द्यायचो तरी पण आधी शेण खायला. बघ घ्या तुझ्याच रानात हिची समाधी घालतो का नाही बघ. समाधी बघ हिची बांधतोय समाधी. ती पण माझ्या रानात. लय मोठा गौंडी झालास तू. तुझ्या मायला चिवंड्या भरणीत नाही दाना आणि मला दुकानदार म्हणा. तुझी बायको रोज इकडे येऊन वांगी चुरती. अरे तुम्ही लोकांनी लय नुकसान केलंय माझं. तुमच्या तर आता ना सगळं वसूल करतो, सगळं वसूल करतो. मारू नका भाऊजी, मारू नका. माफ करा, माझं चुकलं, माझं चुकलं. मारू नका.
तू मला कसला पुळका आला घ्यायचा? तुम्हाला माहितीये का ह्याला डाऊट होता तुमचं काहीतरी लपड आहे म्हणून तुम्ही इकडे शेतात येता. संशय घेतो माझ्यावर. अरे तुझ्या संसारासाठी शेतात लोकांच्या चोऱ्या करते. आता तुझ्या उठ्या फिरतो गावना 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 बुज गावना 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 गावना. बाईक स्टँडला लावून कोण कसा बेशुद्ध पडल राणे. अहो मी पाहिलं त्या वेळेला हे तसंच बसून होतं. अहो मग दवाखान्यात न्यायचं. अहो नेत होतो पण अचानक शुद्धीवर आलं म्हणून आलो घेऊन इकडं. आणि अधून मधून जाग होतं सर. अहो पण 1 तास झाला वाट बघून. कधी जागा होणार आणि कधी घरचा पत्ता विचारणार. होता तिथं ठेवून येऊ का सर? जास्त शहाणपणा करू नका. त्याच्या शेजारी उभा राहा आणि शुद्धीवर आल्यावर घरी सोडून या. मी येतो राऊंड मारून. बाबा बाबा अरे कधी सुध येणार? आमचं सुधारायचं बंद झालं. सकाळपासून तुकडा नाही पोटात. गाव झालंय गोळार बिनबैलाचा पोळार. चिक्काराच्या वटावर सावज ठेवी डोळार. आता झाल्यावर चार गोंधळ गप्पा चर्चार. बुजगावण्याच्या पोटामंदी मुरल्या थापा घरचार. सरकन सरकन घडतोय खेळ सारा. सरकन सरकन अरवाडतोय घोळ र. बुजगावून 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 बुजगावून. आत गडबड गुंता वरसाहेबाचा तोरार. टांगा झाला पलटी गपगार सारी जनतार. आत गडबड गुंता वरसाहेबाचा तोरार. टांगा झाला पलटी गपगार सारी जनतार. बिना मुजोरी व्हायचा रस्ता. राव गुन्हाच मोठा मनाच. झोप मिळाना खाई खाट खसता. पाप कुणाच आजा उन्हाच. सरकन सरकन अरे घडतोय खेळ सारा. सरकन सरकन अरे वाढतोय घोळ र. बुजगावून 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 बुजगावून. आलया वार झोंबनार भोंदू करतो गाई. गाव सार सुधारणार झाली र नवलाई. अरे भुत्ताचा यो फेरा कचकन घालतोय घेरा. उजगावण्याच्या माऱ्या मोर झटकन झटकन गेला. गेला 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 रे. गाव झालंय गोळार बिनबैलाचा पोळार. शिकाऱ्याच्या वट्टावर सावज ठेवी डोळार. आता झाल्यावर चार गोंधळ गप्पा चर्चार. उजगावण्याच्या पोटामंदी मुरल्या थापा घरचार. सरकन अरे सरकन अरे घडतोय खेळ सारा. सरकन अरे सरकन अरे वाढतोय घोळ र. गावन 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 उजगावन गावन 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 उजगावन गावन 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 उजगावन गावन 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 बुजगावन 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 गावन 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 उजगावन गावन गावन गावन. साहेब हे घ्या 500 रुपये. टाका मिटवून. आपण इथे काय करतोय?
साल्या थेरड्या क्यू केली तर जीव घ्यायला निघालास, गोळीच घालीन तुला. हे घे पैसे आणि चल निघ. साल्या तुझा बंदोबस्तच करतो आता, तुला होता तिथंच ठेवून येतो. चल. अरे देवा, आप्पाला कुठे घेऊन गेले? आप्पा, आप्पा. हा, आणला बाबा हवालदार नाही. आता माझं लगीन होणार. आप्पा, चावी चावी, गाडीची चावी कुठे आहे? काय बोलत ना. अहो चावी, चला असच. आप्पा, सांगा ना त्या बाईचं नाव. संपूर्ण दुष्काळ राव. अहो लय रखडलोय लग्नाचा. तुम्ही त्या बाईचं नाव सांगितलं तर शेंगुळीच्या पोरीशी लग्न तरी होईल माझं. म्हणजे मी गावात सांगेन की मला बाईचं नाव माहिती, पण आधी माझं लगीन लावून द्या, तरच त्या बाईचं नाव सांगेन. काय आपा, काय बोलतच नाही. चल. चिठ्ठी लिहून ठेवली सरपंचाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय मी. असं नको करू पाशा. हा बघ तुझा शर्ट आमच्या घरी होता, आम्ही घेऊन आले. तू का बसतीस का आता? देवकी वहिनी थांबा, तुम्ही अडवू नका मला. पाशा तुला माझी शपथ आहे. तुला का ग एवढा पुढं काय येतोय त्याचा? अहो तुमच्या नावाने पत्र लिहून ठेवलं म्हणतोय. उगाच काय करता, काय झालं तर? काही होत नाही, अशी माणसं मरत नाही. अशा माणसाला ठेचूनच मारलं पाहिजे. हे तू आधी खाली ये. तुझा शर्ट माझ्या घरी कसा काय ते आधी सांग. सरपंच, ओ पोलिसांना घाबरून तुमच्या घरी लपलो होतो. मला वाटलं पोलीस तुमच्या घरी येणार नाही, पण तुम्ही त्या दिवशी दारू प्यायला आला. मग मी पळून गेलो तुमच्या घरी. तुम्ही दारू पितोय? आयला इकडे आम्हाला भाषण देता आणि घरात बसून एकटं दारू पितोय. आता ग बस, तू काही इथं हाणीन तुला. तू खाली आधी. आधी गावातल्या कोणत्या बाईशी तुझं लपडायचं सांग, नाही तर गोळीच घालतो तुला. तुझ्या अरे आधी आमच्या सोन्यासारख्या बायकांवरती संशय घेतला ना तुझ्यामुळं. नाहीतर काय आरामखोर, मी शुद्ध पडल्यावर माझ्या बायकोचं नाव घेतोय. देवकी देवकी, काहीतरी लपडा. तू आधी खाली ये. अगं मरताना तरी पच्चा म्हणू नको ग. मी सांगते तुम्हाला सगळ्यांना, त्याचं कुणासोबतच लपडं नाहीये. त्याला माझ्यावरती प्रेम आहे. त्याला माझ्या सोबत लग्न करायचंय आणि तो प्रेमानं मला देवकी म्हणतो. त्याला टीव्हीतल्या देवकी वाणी वाटते मी, आणि माझं पण त्याच्यावरती प्रेम आहे. मला पण त्याच्या सोबत लग्न करायचं आहे, पण तुमच्या समजा काही मी बोलले नाही. आणि त्या दिवशी पण शेतामध्ये तो माझ्यासाठी साडी घेऊन आला होता, आणि तुम्ही फुक्कटच तुमच्या बायकांवर संशय घेतलाय. पशा, आता मी बघते कोण तुमच्या लग्नाला नाही म्हणतं. प्रियाचं आणि पशाचं लग्न मी लावून देते. थँक्यू देवकी वहिनी. देवकी वहिनी, देवकी वहिनी. सरपंच, सरपंच आप्पानं सरपंच आप्पानं. तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे मी बघून आलो या दवाखान्यात. या डोळ्यानं बघितलं मी. अरे कुठे चाललंय? माझं ऐका की. पशा लवकर खाली ये. आलो आलो. मी जंगलात गेलो होतो ससा शोधायला. तिथं आप्पा दिसले. झाडाखाली कुणीतरी टाकून दिलं होतं त्यांना. बाईचं नाव सांग. बाई 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 बाई. नाव लपडवली बा. हे पुढे काय झालं? तर मग आप्पाने घेऊन आलो मी. आणि येता येता अचानक आप्पा शुद्धीवर आले आणि ते माझ्याशी बोलले. काय बोलले? नाव सांगितलं बाईचं? सांगितलं ना. काय काय काय? कुणाचं नाव सांगितलं? मग नाही मी नाही सांगणार. मी नाही सांगणार. बोल ना, हानीन तुला. नाही मी नाही सांगणार.
सकाळी का नाही सांगणार? शेंगूच्या पोरीशी माझं लगीन लावून द्या, मगच नाव सांगेन त्या बाईचं. तुझ्या बाई बाई बाईचं हा 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 तुझ्या तर पळतोय नाव सांग बाईचं. नाव सांग. बोल. हा हा वाचलं तू. तू वाचला आता तू नाही वाचता. नाव सांग बाईचं. नाव सांग बाईचं. हात सोडायला सांगायला. हात सोडा तर नाव सांगशील? सांगेन. नक्की सोड सोड हात सोड हात सोड. सांग नाव सांग. हे काय थोबाड पुढे नाव सांग. मी नाही सांगणार. नाव सांग बघ. शेंगुळीच्या पोरीशी लगीन लावून द्या तरच नाव सांगेन मी त्या बाईचं. पोरीच्या शी नंतर लग्न आधी बाईचं नाव सांग. नाही सांगणार. तुझ्या तर नाव सांग. समजा आता गळ दाबून मेलो तर मग काय नाव सांगणार कोण? फुल दिली फक्त. शांतरा. अरे शांतरा. अरे काय ओरडतो मी? शांतरा. ए शांतारा रे. कशासाठी जमलात तुम्ही इथं? हा माझ्या लग्नाचं बघा ना. हा भारती सांग तुझं काय म्हणणं याच्यावर? मला दिनाशी लग्न करायचं नाही. ए तसं तरी कुठे जमतंय तुझं लग्न? नाही जमलं तरी चालेल, पण या दिनाशी लग्न नाही करणार मी. हे बघ भारे, आपण या गावातली माणसं एक नाही. मग आडी अडचणीला एकमेकाच्या मदतीला धावून यायचं का नाही यायचं? आडी अडचणीला धावून यायचं ठीक आहे ते, म्हणून काय लग्न करायचं का? शिंगुळे दिनू देव माणूस आहे. मग त्याचं मंदिर बांधा. असू दे, पण हे लग्न नाही जमणार. लग्न होणार. हा होतंय दिन्या. नाही माझ्या पोरीचा प्रश्न आहे. आज न उद्या तिला चांगला पोरगा भेटेलच की. बरा भेटूस तर माझ्याशी लावा ना लगीन. ए गप्पे उगाच मध्ये चोच मारतो. बोलतो ना आम्ही सगळे. पण माझ्यात काय कमी? जास्त आहे तुझ्यात. स्वतःचं थोबड पाहिलं का आरशामध्ये कधी? यो दिनू काळा आहे का गोरा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी ठरवलंय आपल्या गावातल्या कोणत्याही मुलाशी लग्न करायचं नाही. मला चांगल्या गावात जायचं आहे जिथं पाणी आणि स्वच्छता असेल. म्हणायला आदर्श गाव दारूलाच जास्तीचा भाव, अशी परिस्थिती आहे गावाची. नाही मला गावातच संसार नाही करायचा. बस झाली गावाची बदनामी. ते काय? अरे या गावाची खरी किड काय आहे त्याच्याकडे बघा ना, त्याचा विचार करा ना. आपल्या गावातली एक बाई खुले आपलं पुढं करते आणि आपल्या कुणालाच तिचं नाव माहित नाही. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे बाई येते त्या बाईचं नाव सांग, कळलं? नाही तर इथंच गोळी घालून तुला. सांग. सरपंच तुम्हाला तर माहिती मी राणी साहेबांना किती मानतो. त्यांची शपथ घेऊन सांगतो आप्पासाहेब माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. अहो ते शुद्धीवरच आले नाहीत. खरं सांगतो. देणार नाही, सगळं जाणार आहे मी गावाला. आप्पा बोलले. आप्पा बोलले. आबा हे घेऊन जा. ए घेऊन जा. हटव हटव. उठ उठ उठो. हे सांग हळू हळू हळू. उशी ठेव मागे. मागे मी एका बाईला पाहिलं. हो ते माहितीये. नाव सांगा त्या बाईचं नाव. मी आता जगत नाही म्हणून सांगतोय नाव सांगून मोकळे व्हा. हो नाव. मात्र खचकलं की काय? सरपंच तुम्ही असं बोलायला नको होतो. तू गप्पी. तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे होतं सरपंच. वाईट झालं. अरे गप असा ना. हा हा बोला. मी आता जगत नाही. मला बाईचं नाव ऐकायचं ना. त्याच्या आधी मला माझ्या डोक्यावरचं ओझं उतरून टाकायचंय. ओझ? कसलं ओझ? ऐकाय राणीच्या सासऱ्यानं राजघराण्याचं सोनं विकलं नाही. देव माणूस होता तो. हा आपल्या गावाला अडचण आली तर हे सोनं उपयोगी पडेल म्हणून मला त्यांनी हे सोनं
लपून ठेवायला सांगितलं. कुठं 10 किलो सोनं. 10 किलो कुठं लपवलं? सांगतो. शपथ घ्या, त्या सोन्यासाठी तुम्ही वाद घालणार नाही, भांडणार नाही, मारामाऱ्या करणार नाही, सारखं वाटून घ्यायचं. समजलं का? काय रे? आम्ही शपथ घेतो. घेतली शपथ. सांगा सरपंच, तुम्हाला आठवतं मागल्या वर्षी मी लिंब्याच्या झाडाखाली खोदत होतो, आठवतं? एकटाच खोदत होतो, आठवतं? आठवलं. तुम्ही आला होता तिथं, आठवतं? काय करतो म्हातारी? अहो आप्पा, काय चाललंय हे तुमचं? का नाही, खड्डा खणतोय. ते दिसतंय हो, पण उगाच कशाला कुठाने काढताय? तुम्हाला बोललो ना, पुढल्या वर्षी सरकार बजेट देईल, मग त्याला बनवून टाकू. तुम्ही दरवर्षी खोदकाम करायला सुरुवात करता. तुम्हाला काय वाटतं, लोकांना लाज वाटेल आणि ते श्रमदान करायला येतील? वाढ बघा, असं काही होत नाही. सगळ्यांना फुकटचं पाहिजे. मी माझ्यासाठी खड्डा खणतोय. म्हणजे सगळी चांगली झाडं तोडून टाकली तुम्ही. आता मी मेलो की तुम्हाला लाकडं लागणार, तुम्ही झाडं तोडणार. त्यापेक्षा माझा खड्डा मीच करतो. जनतेसाठी काही करू शकत नाही तुम्ही, खड्ड्यात पुरू तर शकता. आईला उगाच सकाळी सकाळी या म्हाताऱ्याच्या तोंडी लागलो. चल गाडी काढ. हे सगळं सोनं मी त्या खड्ड्यात ठेवलं होतं. पण आता तिथं एक पण लिंब्याचं झाड नाहीये. ती सगळी झाडं तुम्ही तोडलीत नालायकानो. माझी खूण होती तिथं. आता करा खड्डा, खोदा आणि शोधा. तोपर्यंत मी माझा जीव सोडत नाही. बाईचं नाव सांगा, बाईचं नाव. तुला सोनं पाहिजे की बाईचं नाव पाहिजे आधी? नाही, बरोबर आहे, आपणच बरोबर आहे. चला आपण सगळं गायरान खोदून काढूया. चला 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 चला. सांगता येत नाही. बाईचं नाव सांगितलं का? नाही. शुद्धीवर आलं की फक्त एवढंच म्हणतायत की मला माझ्या हातानं सगळ्यांना सोनं वाटायचंय. सोनं सापडायला पाहिजे ना. किती दिवस खोदतायत पण सोनंच सापडलं नाही. नाव नाव सांगा ना. माझं ऐका तरी राणी साहेब. तुम्ही गावात असताना ह्या सगळ्या भानगडी सुरू झाल्या. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काहीतरी होईल. माझ्या नवऱ्याने एका आदर्श गावाचं स्वप्न पाहिलं होतं. आता मी सांगितलं का बायकांना भानगडी करायला? जसा राजा असतो प्रजा ही तशीच असते. तुम्हाला गावाला शिस्त नाही लावता आली. गावाचं असं वाटोळं झालेलं मी नाही बघू शकत. मूळ चूक तुमचीच आहे. काय वाटत असेल आमच्या पूर्वजांना? शर्मेने मान खाली गेली असेल त्यांची. तुम्ही ताबडतोब राजीनामा द्यायचा. मग सरपंच कोण? आम्ही ठरवतो. गावाचा सरपंच आम्ही ठरवतो. विसरलात वाटतं तुम्ही. ठरवत होतात पण आता नाही. मी राजीनामा देणारच नाही. तुम्ही राजीनामा कसा देत नाहीत ते मीही बघते. जाऊ शकता तुम्ही.
बास गाड्यांनो आता आपल्या शेतात होणार बरं का आईला ह्या म्हाताऱ्याच्या सोयीच्या नादात इथे जीव जायची पाळी आहे फार. असं दमून चालणार नाही. म्हाताऱ्याने एकट्याने खड्डा खणलाय. म्हाताऱ्याला काय जाते एकटं बसलं असेल टुकू 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 खड्डा खात. आम्हाला काय कामं धंदे नाहीत का काव शिंगोळे? आपलं शेताचं काम सोडून बसलोय की मी इथं काय खड्डा खणत. आहार पट्ट्या जणू काही एकट्यानंच खड्डा खांदलाय वर बसून. वय मग काय बस माझं तर कंबरट मोडायची पाळी आली आता. अरे संध्याकाळी घरी गेल्यावर झोप कावा लागते ती पण कळत नाही. सकाळी उजाडल्यावर जाग येते. हा मग मला सांगा असं असल्यावर आपल्या बायकांना लपडं करणार नाही तर काय करते? तर काय तुझं लगीन झालं शानपणा करतोय बोलायचं. हो अजून मार 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 हा मार मार. हो अरे पाणी लागलं पाणी. अरे पाणी लागलं पाणी पाणी लागलं पाणी लागलं अरे पाणी लागलं पाणी लागलं. अरे इथं आपण सोनं शोधायला लागतो. इथं तर पाणी लागले. अप्पा घोटाळा झाला. पाणी लागलं तिथं. आता सोनं कसं सापडणार? अरे गाढवानो तुम्हाला खरं सोनं काय हे कळलंच नाही. पाणी सोन्यापेक्षा अधिक मोलाचं असतं. मी तुम्हाला ते सोनं शोधायला खोदायला सांगत होतो. माझ्याकडे कुठलं आले सोनं? म्हातारा लस डाबर आहे. आमच्याकडूनच काम करून घेतलं. अप्पा ती लपडेवाली बाई कोण आहे? का ते खोटं होतं? त्या रात्री मी एकटाच चाललो होतो. अचानक मला कुजबूज ऐकू आली कामानी बाहेर होतो आणि ती दोघं मला दिसली. मला हे वाटलं काहीतरी लफड आहे म्हणून मी त्या दोघांच्या मागावर गेलो. हा तुझं ऐकून देशील? थोडं पुढे जाऊन बोलूच नको. तुझं नेहमी ऐकत गप्पा बस. बघत राहिलो. किती दिवस झाले तू भेटला नाही? हो मी नव्हतो इकडं पण आता तरी मी आलोय ना. आता तरी हास. आता नाही राहणार मी त्याच्यासोबत. मला घरी घेऊन चल तू. असं नको बोलूस ताई. जरा धीर धर. मी देतो पैसे तुझ्या नवऱ्याला. पण किती दिवस त्या मेलेला पोचणारच तू भानू? आयुष्यभर तो काही ना काही मागतच राहील. अगं तू आयुष्यभर सुखी राहावीस एवढंच आमचं म्हणणं आहे. तू हसत राहा ग. मग माझ्या लक्षात आलं खरा काय प्रकार आहे तो. आपल्या सगळ्यांना आपापली कामं सोडून लोकांच्या भानगडीमध्ये रस असतो. ह्यावरून एक कल्पना सुचली मला आणि एक नवीन लफडा असल्याची अफवा पसरवली मी. त्याचा बोभाटा झाला आणि आदर्श गावातले तुम्ही आदर्श लोक कामाला लागला. असलेली भानगड तुम्हाला खरी वाटते आणि खरी भानगड तुम्हाला माहित असून तुम्ही दुर्लक्ष करता. मी सांगतो कुठली ते. गावागावामध्ये भानगड आहे. हो तिचं नाव आहे योजना आणि त्याचं नाव आहे भ्रष्टाचार. जिथे जिथे योजना आली तिथे तिथे भ्रष्टाचार केला. मग सुरू होते भानगड. म्हणून या योजना आणि भ्रष्टाचार यांना एकमेकांपासून दूर ठेवलं पाहिजे. ही भानगड थांबवा. नाव गोदावरी आणि पाणी नाही घरी अशी अवस्था झाली होती आपल्या गावाची. नाही पण बघा बघा आता बदल घडणार बघा. जय जय महाराज. अहो कुठं चालला? थांबा की. मी दुसऱ्या गावात चाललोय भानगड शोधायला. खूप आहे खूप आहे. आपा इकडे इकडे. अरे पकड किती आहे ना? सावकाश सांभाळ सांभाळ.
मला मदत हवी आहे. येता राणी गेली, घोडी गेली, गाडी गेली रावजी. पैका गेला, सोनं गेलं, चांदी गेली रावजी. राणी गेली, घोडी गेली, गाडी गेली रावजी. पैका गेला, सोनं गेलं, चांदी गेली रावजी. राणी गेली, घोडी गेली, गाडी गेली रावजी. पैका गेला, सोनं गेलं, चांदी गेली रावजी. गडी पिथरला, घरात शिरला, बाहेर निघणा भावोजी. कचाळ गुंता, चिकार चिंता, धागान दोरा घावजी. ए बो 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 भाटा, आ बो 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 भाटा, ए बो 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 भाटा, आ बो 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 भाटा, आ बो भाटा बो भाटा बो भाटा बो भाटा, आ बो भाटा बो भाटा बो भाटा बो भाटा, आ बो भाटा बो भाटा बो भाटा बो भाटा, आ बो भाटा बो भाटा बो भाटा बो भाटा. ए बो भाटा अरे लाभ ऐका ना तरी परवा रात्री दाना नाही, पाणी नाही, चटणी भाकरी, बळजबरी गळ घातली, रात्रभर जीवा नाही, चालू बॅटरी. लेका जरा कोपऱ्यात नाच केला का? वायरिंग बसती, फायरिंग दिसलं, भास्कन पडलंय कोडा, अपमानाचं तापमान वाढतंय, जातंय थोडं थोडं. रावजी, गाडी पिथरला, घरात शिरला, बाहेर निघणा भावजी. कचाळ